हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर माझं नाव सोनाली गावित आणि हा माझा मी आणि माझे हजबंड आम्ही पुण्याला राहतो. आमची सगळी फॅमिली गावाला असते. तर आताच आम्ही नवीन नवीन शिफ्ट झालो आहे माझ्या हजबंडच्या जॉबमुळं. तर मी तुम्हाला माझी लाईफस्टाईल आणि माझे कुकिंग्स ब्लॉग आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स हे सगळे तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा. तर आता मी बनवणार आहे अंडा करी आणि जिरा राईस आणि चपाती. तर चला, मी तुमच्यासोबत पण शेअर करेल की मी कशी बनवते अंडा करी. मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. चला, मी आता इथं चपातीचं पीठ मळून घेते. मळून घ्यायचं आणि छान असं रेस्ट करायला ठेवायचं थोडा वेळ. बघ, छान मऊ लुसलुशीत चपाती होतात. तर मी ते आता अंडा करी बनवते. तर मी 2 माप तेल टाकलंय कढईत. तेल छान तापलं की त्याच्यात मी खडे मसाले टाकते. माझ्याकडे तेजपत्ता आणि वेलची, लवंग, काळी मिरी हे होतं तेवढे मी टाकलं. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते टाकू शकता तुम्ही. इथं मी बारीक कट केलेला कांदा टाकलाय. तो छान असा तेलावर परतवायचा. नंतरला मी कांद्याची पेस्ट पण करून घेतली, ती टाकायची. गोल्डन ब्राऊन झाला कांदा की मग पेस्ट टाकायची. इथं मी टॅमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची ह्याचं वाटण बनवलंय, ते पण टाकायचं आपल्याला ग्रेव्हीत. तर पहिले मी कांदा परतवला, छान गोल्डन ब्राऊन झाला की ह्याच्यात कांद्याची जी पेस्ट करून ठेवलेली ना आपण, ती टाकायची आणि छान असं परतवायचं त्याला तेल सुटेपर्यंत. आणि ते झालं की मग त्याच्यात टॅमॅटो आणि त्याचं वाटण टाकायचं, छान असं परतवायचं. तर मी आता इथं कांद्याची पेस्ट टाकली. छान असं त्याला तेलावर परतवून घ्यायचं. तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता, म्हणजे लवकर ग्रेव्ही आपली शिजते. आणि इथं मी हे पण टाकून देते, टॅमॅटोचं पण वाटण टाकायचं. ते पण छान असं स्लो गॅसवर परतवायचं, फुल गॅस करायचा नाही, नाहीतर ते लवकर जळतं आणि भाजीला एवढी टेस्ट नाही लागत. म्हणून मी स्लो गॅसवरच करते. इथं मी अंडे पण कट करून घेतले आणि मी फ्राय नाही केलेले अंडे. तुम्ही जर फ्राय करत असाल तर फ्राय पण करू शकता. मला आवडत नाही फ्राय केलेले, म्हणून मी फ्राय नाही करत. आणि इथं मी ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आणि तेल सुटलं की त्याच्यात मसाले टाकायचे. पहिलेच मसाले तुम्ही टाकत असाल तर टाकू शकता, पण मी नंतरला ग्रेव्ही शिजल्यावर टाकते. तर मी 2 चम्मच इथं तिखट टाकते आणि 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच गरम मसाला टाकते. आणि छान असं ते परतवायचे मसाले तेलावर, तेल सुटेपर्यंत छान असं होऊ द्यायचं. आणि ह्याच्यात ह्या ग्रेव्हीत थंड पाणी ओतायचं नाही. थंड पाणी ओतलं की ग्रेव्हीला टेस्ट येत नाही चांगली. तर गरम पाणीच करून घालायचं ह्याच्यात, म्हणजे छान लागते भाजी. आणि इथं बघा मीठ टाकते, तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता. तर मी इथं मीठ टाकते आणि छान असं ग्रेव्हीला परतवू द्यायचं आणि गरम पाणी घालायचं ह्याच्यात. तर मी इथं गरम पाणी करून घेतलं आहे, ते घालते. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं, मग छान अशी घट्टसर होते ग्रेव्ही. तर मी थोडंसंच पाणी छान अशी उकळी येऊ द्यायची ग्रेव्हीला. नंतरला कट केलेली अंडी त्याच्यात टाकायची, मग छान भाजी लागते. अशा प्रकारे नक्की भाजी बनवून बघा तुम्ही पण, छान लागते भाजी. तर नक्की अशा प्रकारे भाजी बनवा, छान लागते अशी भाजी बनवल्यावर. तर माझ्या पद्धतीने मी अशी भाजी बनवते आणि तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी झाली. आता मी इथं अंडे त्याच्यात टाकते. तेल सुटलं ग्रेव्हीला की अंडे टाकायचे, अंडे टाकून द्यायचे छान असं आणि थोडा वेळ 2-3 मिनटं झाकण ठेवून छान भाजी होऊ द्यायची. आणि नंतरला त्याच्यात कट केलेली कोथिंबीर टाकायची. तर आता 2-3 मिनटंच भाजीला झाकण ठेवायचं आणि लगेच होते आपली भाजी रेडी. तर मी इथं आता झाकण ठेवून आणि थोडा वेळ भाजी परतवून घ्यायची. त्याच्यात मी आता कट केलेली कोथिंबीर टाकते. तर झाली आपली भाजी रेडी. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली भाजी. तर हे बघा, आपली भाजी रेडी आहे. तर छान लागते अशा प्रकारे भाजी. नक्की तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा. तर
अशा प्रकारे मी भाजी बनवते अंडा करी. आणि तुमच्याकडे कसे करतात ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे वेगवेगळे रेसिपी पण ट्राय करता येते. तर इथं बघा झाकण काढले, आपली छान भाजी झाली. तर आता गॅस बंद करायचा. झालं सगळं, भाजी आपली रेडी आहे. तर मी आता इथं जिरा भात बनवते. तर जिरा भातासाठी मी इथं पातेली ठेवली आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. थोडंसं तेल टाकलं की मग त्याच्यात जिरं टाकायचं. जिरं छान असं तडतडलं की मग त्याच्यात पाणी टाकायचं गरजेनुसार. तर तुम्ही जेवढा भात बनवत असाल तेवढं पाणी घ्यायचं. तर मी थोडंसंच भात बनवणार आहे म्हणून मी थोडंसंच पाणी टाकते. तर तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. पाण्याला छान अशी उकळी आली की मग त्याच्यात तांदूळ धुवून टाकायचे. छान अशा साध्या प्रकारे जिरा राईस मला असाच आवडतो. तुम्ही कसे बनवता ते पण सांगा मला. तर मी इथं आता चपाती बनवायला घेतली आणि चपाती बनवायला घेतली, पण व्हिडिओच मला शूट करता नाही आला म्हणून मी डायरेक्ट भाजायचा व्हिडिओ करते. तर हे बघा, पीठ छान असं भिजवत ठेवलं की मग आपली चपाती छान होते. तर मी इथं आता चपाती भाजते. तर अशा प्रकारे मी चपात्या पण बनवून घेतल्या. आणि माझा ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा, मला आवडेल. आणि मी असेच तुमच्यासोबत रेसिपीचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की कसा झाला आहे ब्लॉग. आणि मला आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला. याच्यापुढे मी छान बनवेन ब्लॉग. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी इथं आता सगळ्या चपात्या बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतरला. तर मी छान असे सगळे चपात्या भाजून घेतल्या आणि आपलं जेवण रेडी. तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर तर केलंच. तर माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघितला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा मला, म्हणजे मी उद्या पण ब्लॉग टाकेल आणि माझे डेली ब्लॉग आता मी टाकत जाईल. तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटत राहू आपण असेच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय, टेक केअर.